भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। देवराज सेव्यमान पावनांग्रि पंकजम, व्यालयत नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम। काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे जयाचे न्याठवे। शब्द सृष्टी अंगवे, सारस्वतागवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुके म्हणे। जे रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण। जे अवतरविती खुन, हाताचडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरुचे पाय, जय हृदय घेऊ सोनी ठायत। एवढे भाग येऊन मी शासी, ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा बोला, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। वेला सेवक झालो, वेला सेवक झालो। तुमच्या दागो निखल
स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जागृत देवस्थान श्री वीरभद्र यांचा हा यात्रा उत्सव, त्या निमित्ताने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज सप्ताहाचा प्रारंभच आहे, सुरुवात आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आज पहिलाच दिवस आहे. या सप्ताहासाठी आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य देवगडचे बाबाजी शांतीब्रह्म बाबाजी यांचा कृपा आशीर्वाद आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच या ठिकाणी आज पावित्र्य आहे. नाहीतर दरवर्षी या ठिकाणी जुन्या लोकांना माहिती असेल सर्व, कित्येक बळी दिल्या जायचे, नाहक निष्पाप बळी, की ज्या जीवाने आपलं काहीच बिघडलेलं नाही, आपला कुठं त्यांनी बांध कोरलेला नाही, अन्य आपल्या कुठलाही कायिक वाचिक मानसिक कुठलाही त्रास ज्यांचा आपल्याला नाही, अशांचा तुम्ही बळी घ्या. बिबट्याचा द्या बरं बळी, मग बघा वीरभद्र प्रगट होते की नाही लगेच. आता तुम्ही त्याचा बळी देताल की तो तुमचा बळी घेईल, हे ते ठरेल जेव्हा तेव्हा. हा सूर्यन हा जयद्रथ. ज्या निष्पाप बळी, गरीब जीव, दुर्बल हो, ते काय देवघातका, दुर्बलाचा देव बळी घेतो का? तुम्ही जर बलवान असताल, जर खरंच तुम्ही पुरुष असताल, पुरुषार्थ तुम्हाला जर करायचा असेल तर धरा बिबटे, धरा वाघ, द्या बळी. मग काय तुमच्या सगळ्या मनोकामना लगेच त्या क्षणाला पूर्ण होते. मग तद धाम परमम, एक तर तो तरी जाईल ना तर आपण तरी जाऊ. मग द्या सोडून. काय सगळ्या या ज्या प्रथा आहे, या प्रथा म्हणजे आज्ञातून ह्या प्रथा सुरू झालेल्या आहे, अविचारातून. हे प्रत्येकाने आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी ह्या प्रथा चालू केल्या. हे देव, कुठलाही देव मांसाहार करीत नाही, कुठलाही देव दारू पित नाही. पण तुम्ही म्हणता मग ते उज्जैन जवळ, ते मला नाही माहिती, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पण हे वाक्य जे आहे, हे वाक्य गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं आहे बरं. मी बाबासोबत तिथं गेलो होतो उज्जैनला. त्यावेळेस बाबा बोलले, ते बाबासमोर त्या लोकांनी ती प्लेट खाली केली दारूची, पण बाबा बाहेर आल्यावर बोलले आम्हाला, अरे नाही म्हटलं, कुठलाही देव दारू पित नाही. बाबा म्हणले इथं पुन्हा यायचं नाही म्हणे, आता पुन्हा उज्जैनला येऊ म्हणे, पण आपण इथं नाही यायचं म्हणे आता पुन्हा. हे वाईट प्रथा आहे. याच्यातून आदर्श काय घ्यायचा, पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यायचा? मग आता देव दारू पितो म्हणल्यावर भक्त, अरे देवाने 1 क्वार्टर तर हे 10 क्वार्टर मग तिथं ते देवाला फक्त थेंबर दाखवतात, बाहेर आले का अख्खी क्वार्टर तेच पिऊन घेतात. म्हणजे सगळ्या अज्ञानातून ह्या प्रथा आरंभ झाले की नाही. अविचार आहे, अज्ञान आहे. आपला संप्रदाय जो आहे, वारकरी संप्रदाय, हा फार श्रेष्ठ संप्रदाय. ह्या सगळ्या ज्या प्रथा आहे, या विश्वमौली ज्ञानोबा आहे, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबरायांनी या प्रथा सगळ्या मोडून काढलेल्या आहे. कुठल्याच देवाला हे सेंदरी हेंदरी दैवते
कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते, मागती सीते अवदान. असे जे दैवत आहे ज्यांना बळी लागतोय, असे दैवत काय आता ते त्यांचेच पोट भरत नाही, तेव्हा ते तुमचे पोट कधी भरवतील? त्यांच्या पाठीमागे लागून तुमचं काय होणार आहे? कल्याण होणार आहे का? कल्याण होणारच नाही. झाली तर भिवंडीच होणार, कल्याण कधीच होणार नाही. गुरुवर्य बाबाजींचा आशीर्वाद आहे. हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य प्रकाशानंद महाराज यांचा देखील आशीर्वाद आहे. आपल्याच गावचे असणारे भूषण पूजनीय आदरणीय महंत अर्जुनजी नामदेव महाराज शास्त्री, हा आपले महाराजजी, वा, आपल्याच गावचं वैभव आहे. स्वभाव देखील फार त्यांचा गोड आहे. त्यांच्या ज्या मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलं मला आल्या आल्याच, ही जी प्रथा आहे ही त्यांनी मुडीत काढली बघा. फार त्रास झाला म्हणे सुरू करताना, सप्ताह सुरू करताना फार त्रास झाला. बाबाजीकडे गेले, बाबाजींना घेऊन आले. हे सोपे नसतात या प्रथा. हे जुने लोक म्हणतात तुम्हाला काही आकली आहे का, देव कोपेल म्हणतात. ते भगवान श्रीकृष्णाने देखील ती गोकुळातली प्रथा मोडली होती ना, ती इंद्राची पूजा करायची. इंद्राने, आता त्याला ते आमचे गुरुवारी ते इंद्रियाच म्हणायचे त्याची पूजा करायची. आता काय तो, मग ते भगवंतांनी ती पूजा मुडीत काढली. अरे म्हणले त्याची काय पूजा करता म्हणलं, आपले गोवर्धनची पूजा करा म्हणले. गोवर्धन भगवान आपल्याला सगळं काही देतात, आपल्या गाईला चारा देतात, दूध दही हे सगळं आपल्या गाईपासून मिळतं, त्याची कुठं पूजा करतात? ते नंतर खूप त्रास दिला होता मग हरिभक्तपरायण महंत किसन महाराज पवार यांचा देखील या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू मच्छिंद्र महाराज चोरमले, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवतात. हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू संतोष महाराज चौधरी, श्री क्षेत्र हनुमानगड. हरिभक्तपरायण आमचे असणारे गुरुबंधू हरी महाराज पिसाळ, त्यांच्या आज्ञेनेच ही सेवा आलेली आहे. सेवके करावे सांगितले काम, त्याचे होतं पण कामा नाही. अचानकच काल फोन आला, बरं तरी आज तारीख रिकामी होती तारीख जर रिकामी असली तर मग काय त्याला जायला काय हरकत नाही, पण जर तारीख गेलेली असली तर मग अवघड असतं. त्यांच्या आज्ञेनं ही सेवा आलेली आहे. हरिभक्तपरायण यशोदानंद माने हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू योगेश महाराज होन, ते देखील उपस्थित आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे. फार सुंदर चिंतन आहे त्यांचं बघा. आता आज खरी सेवा त्याचीच व्हायला पाहिजे फार गोड चिंतन मांडतात, फार सुंदर त्यांचं बोलणं देखील मधुर आहे. या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधूंचं मार्गदर्शन आहे. ते स्वतः या ठिकाणी व्यासपीठ चालवायला आहे. आता असे लोक व्यासपीठ चालवायला असल्यावर आपण ज्ञानेश्वरी पारायणाला बसायला पाहिजे बघा, कारण हे असे लोक व्यासपीठ चालवायला मिळतच नाही. आता ज्ञानेश्वरी पाठवाले लोक कुठं ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवायला भेटतील का आपल्याला? पण हे आपलं भाग्य आहे. ती जी देवता आहे त्या देवतेची कृपा आहे, हा अनुग्रह आहे. हे लोक आपल्याला भेटतात, अगदी सहज उपलब्ध होतात. मग आपण त्याचा संधीचा फायदा घेतला पाहिजे. कारण हा जो ग्रंथ आहे, मी नेहमी सांगत राहतो, हा ग्रंथ अलौकिक आहे. ज्ञानेश्वरी अद्वितीय आहे, याच्यामध्ये अपूर्वता आहे. असा ग्रंथ जगाच्या पाठीवर होणं शक्यच नाही. आपल्याला जर ज्ञानोबरायची सेवा करायची असेल तर मग तुम्ही आळंदीला जाऊ शकत नाही, ज्ञानोबरायची सेवा करू शकत नाही. इथं बसल्या बसल्या तुम्ही ज्ञानोबरायची सेवा सहज करू शकता. मग ज्ञानोबरायची सेवा करायची असेल तर काय करावं लागेल? ज्ञानेश्वरीचं पारायण, दुसरा काय उपाय नाही. सहज तुम्ही ज्ञानोबरायची सेवा करू शकता, सहज. ज्ञानोबरायचे जे मनोगत आहे, ज्ञानोबराय आपल्याशी बोलतात. काय अपूर्वता आहे या ग्रंथामध्ये, खूप अपूर्वता आहे, खूपच. कधी कधी ज्ञानोबरायनी एक सिद्धांत कळून देण्याकरता एका एका ओळीमध्ये 2-2, 3-3 दृष्टांत घातलेले बघा, एका एका सिद्धांताकरता. दृष्टांतांची रेलचेल आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. ज्ञानोबरायची जी युक्तीची खोली आहे ती तुकोबराय म्हणतात मला देखील कळाली नाही. मग आता आपले डोके तर काय विचारूच नका, मग आपले डोके तिथं लावायचेच ना काय युक्तीची खोली आहे? सांडून अंगीची खोळी, सरपरी घाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी, ऐसे झाले. एकाच वेळी दृष्टांत बिन सिद्धांत बी संपून टाकलं ज्ञान. अर्ध्यावेळी दृष्टांत आणला, अर्ध्यावेळी सिद्धांत लगेच. ते त्वचा कोण सांभाळी ऐसे झाले. जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहे
जे आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान आहे, त्यांची जी स्थिती आहे, त्यांची स्थिती त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात. ते त्वचा कोण सांभाळी ऐसे झाली, विषय संपून टाकला. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, विषय संपूर्ण अर्ध्या चरणात. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. काय ज्ञानोबराची युक्तीची खुली आहे. वा, फारच. काय ते मद्यपांगीचे वस्त्र, लेपा हातीचे शस्त्र आणि बैलावरी शास्त्र बांधले आहे. एक दृष्टांत समजून सांगायचा आहे, पण दृष्टांत बघा, एका ओळीमध्ये 3 दृष्टांत आले. मद्यपांगीचे वस्त्र, लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले. या सगळ्यांना त्या मद्यपी माणसाला, दारू पिणाऱ्याला वस्त्राचं भान नाही. वस्त्राचं त्याला घेणं देणंच नाही, आहे की नाही त्याची त्याला माहिती नाही. मद्यपांगीचे वस्त्र, लेपा हातीचे शस्त्र. सेनापासून मूर्ती तयार केला, मातीपासून, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. काय त्या शस्त्रापासून तो काय युद्ध खेळणार आहे ती मूर्ती? त्याला माहितीच नाही आपल्या हातात शस्त्र आहे म्हणून. लेपा हातीचे शस्त्र आणि बैलावरी शास्त्र बांधले आहे. पूर्वी बैलावर ते ब्राह्मण लोक बैलावर ते वेद बांधायचे, पुराण बांधायचे आणि गावोगावी आपल्या मग पुराण सांगत हिंडायचे. पण त्या बैलाला माहिती नाही आपल्या खांद्यावर, आपल्या पाठीवर शास्त्र आहे का गुळाचे ढेप आहे, त्याला काय घेणं देणंच नाही. ही ज्ञानोबराची युक्ती आहे बरं का. याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा, वाचाल तर वाचाल. जर ज्ञानेश्वरी वाचली तर वाचाल या कळी काळाच्या तडाख्यातून. नाही तर जर पुन्हा कोरोना आला, आता 3रं महायुद्ध येऊ राहिला, काही दिवसात 3रं महायुद्ध सुरू होणार आहे, सुरुवात झालेली बी आहे. तर आपण आपल्या अंगावर बॉम्ब पडायच्या अगोदर सावध झालं पाहिजे की नाही? का बॉम्ब पडल्यावर मग सुरुवात करायची उद्धाराची, मग देवाचं नाव घ्यायचं का, मग देवाला वाचव वाचव म्हणायचं का? त्याची सुरुवात तुम्हाला आतापासून करावं लागेल. मग कुठंतरी देवाला कळवळा आहे. जसे कोरोनात त्याने बरोबर चाळणी लावली होती, तसं आता पुढे बी चाळणीच लागणार आहे. आता असो, सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसा. आपल्याला आग्रहपूर्वक विनंती आहे, असे लोक व्यासपीठ चालवायला भेटत नाही. या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला 100% पुण्य तुमच्या पदरात जर पाडायचं असेल तर ते फक्त ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथ्याचं पारायण आहे, एकनाथी भागवताचं पारायण आहे. 100% ते जे पुण्य आहे त्या पुण्यामध्ये कोणीही वाटेकरी होणार नाही. ते पुण्य तुम्हाला अंतकाळी कामा येईल बघा. असं जे महान पुण्य ते अंतकाळी तुम्हाला सोडवेल. तुमची तिथे नोंद होते की तुम्ही 8 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण भगवंताच्या दरबारात नोंद होते. तुम्हाला विचारलं जाईल मेल्यावर की तुम्ही जीवनात एकतरी पारायण केलं का, विचारलं जाईल. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही नेवाशाच्या पंचक्रोशीत जन्माला आले. या ठिकाणी जवळच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्ञानोबराच्या मुखातून निर्माण झालेला आहे. महान ग्रंथ, अलौकिक, अद्वितीय, अपूर्वता असा जो ग्रंथ आहे, अगदी आपल्या जवळच आहे. आपण पंचक्रोशी देतो आणि जर तिथं तुम्ही जर उत्तर नाही देऊ शकले, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायणच केलं, ज्ञानेश्वरी कायच माहिती नाही आपण, किती दळभद्री आपण. आपल्यासारखे दुर्दैवी समर्थाचे पोटी आणि आम्ही जन्मलो करंटी. खरं तर आपण दररोज ज्ञानेश्वरीची एक होईना ओवी वाचा. एक ओवी वाचल्याशिवाय कधी पाणी पिऊ नका, जेवण करू नका. जेवायच्या अगोदर, पाणी प्यायच्या अगोदर एक ओवी वाचा. स्नान केल्या एक अभंग वाचा तुकोबरायचा. एकनाथी भागवतातली एखादी ओवी वाचा. फार तुमच्या पाठीमागं काम आहे. आता तुम्ही उद्योगपतीच आहात, आहे काय? उद्योगामध्ये बरेच प्रकार असतात ना. आपण उद्योगपतीच आहोत ना, नको ते उद्योग करायचे. ज्याचे जमले त्याचे मोडायचे, हे उद्योगच आहे. याच्यासारखे उद्योग काय? पण सर्वात मोठा उद्योग हा आहे की तुम्ही सकाळी स्नान झाल्या झाल्या ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचावं. किती वेळ लागतो? फार वेळ लागतो का? फार वेळ लागत नाही. निमिष, त्या ठिकाणी एक निमिषभर वेळ द्या. निमिषभर डोळ्याचं पात लवतं न लवतं जे निमिषभर आहे तेवढा वेळ द्या फक्त.
आणि मग जे हे जे पुण्य आहे, हे जे पुण्य जमा होतं आपल्या खात्यामध्ये, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संतांचा. हे जे संतांचा समुदाय या ठिकाणी आहे, हे तुमचं पुण्य आहे. वीरभद्र भगवान यांची कृपा आहे आणि त्या कृपेमुळं श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, या सर्व लोकांची ही सेवा आहे, त्यांची कृपा आशीर्वाद आहे. त्या लोकांनी उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा असतील, या सर्व लोकांची ही उपासना आहे आणि त्या उपासनेच्या जोरावर आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे. तर आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. विठ्ठल गायन साथीला या ठिकाणी मधुर गायन करणारे आमचे गुरुबंधू लक्ष्मण महाराज नांगरे देखील आहेत. हरिभक्त परायण हा ऋषिकेश महाराज, बरोबर, ते देखील आहेत. गुरुबंधू ऋषिकेश महाराज आहेत. आमचे गुरुबंधू असणारे ओमकार महाराज शिंदे, ते देखील आज आलेले आहेत. आमच्याच हा आपले झालं योगेश महाराज होऊन ते देखील आहेत. आपले खोकरचे असणारे आदरणीय बाबासाहेब पाटील काळे, आपले अशोक सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर, ते देखील आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपले तुकाराम पाटील सलालकर, ते देखील आलेले. किरण महाराज जाधव मृदंग साथीला आहेत. आणि ज्यांची आज वारकरी शिक्षण संस्था, हे जे मुलं या ठिकाणी आहेत, आमच्या संस्थानला देखील 8 दिवस मुलं आले होते बघा. तिथे फार सुंदर साथ केली त्यांनी, कीर्तनाला सुंदर ताल आहे. काही मुलं फार सुंदर पक्वाद वाजवतात. फक्त आता आपण हे जी सेवा आहे, तुम्ही फक्त आता 2 अभ्यास करीत चाला बरं का. शाळेचा बिन हवी एकच करू नका, हा ना. काळाची गरज आहे, एकच करू नका. नुसतं दोन्ही करीत चाला, दोन्हीकडे वेळ देत चाला, कारण त्याची बी आवश्यकता आहे. शाळेची बी गरज आहे आणि याची बी गरज आहे. एवढं फक्त वर्ब लक्षात ठेवा, कारण नंतर मग तुम्ही पुन्हा आमच्याकडे फार रागा पाहता. या बोने आमची शाळा. असो. हरिभक्त परायण गुरुवारी त्या ठिकाणी असणारे महाराजजी, आपले नरोडे महाराज, ते देखील आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा आरंभ करतो. उपस्थित माता भगिनी, उपस्थित प्रभुप्रिय सज्जन, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आज सेवेचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हटला की नामपर अभंग घ्यावा लागतो. हा जोग महाराज संस्थेचा नियम आहे. फडकरी देखील आज पहिल्या दिवशी समचरण दृष्टी अभंग घेतात. कोणी सुंदरते ध्यान घेतं, कोणी रूप पाहता लोचने घेतं. परंपरा आहे फडकऱ्याची देखील. आमच्या जोग महाराज संस्थेत देखील परंपरा आहे, आज नामपर अभंग घेतला पाहिजे. कारण भगवंताचं नाम जे आहे हे मंगलमय आहे. आपले जे अनिष्ट असतात, सर्व अनिष्टाची निवृत्ती करणार आहे. आपले जे काही संकट आहे ते संकट निवारण करणार आहे. आपला जो सप्ताह हा निर्विघ्नपणे पार पाडावा, याकरता आज नामपर अभंग घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सकळ मंगळ निधी, मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाम हे मंगलमय आहे, सर्व अनिष्ट निवृत्ती करणार आहे आणि इष्टाची प्राप्ती करून देणार आहे. प्रस्तुत अभंगामध्ये सर्व अनिष्टाची निवृत्ती आलेली आहे बघा. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग,
अभंगामध्ये 6 अनिष्टाची निवृत्ती आलेली आहे. आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, जाय त्रिविध तू ताप. पहिल्या चरण आणि तिसऱ्या चरणामध्ये 2 अनिष्टाची निवृत्ती आलेली आहे. दुसऱ्या चरणामध्ये एक आहे, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि शेवटच्या चरणामध्ये एक अनिष्ट आलेला आहे, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही जी माया असते, या मायेतून जर सुटायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामच घ्यावं लागेल. दुसरा काही उपाय नाही, काहीच नाही. दुसरा उपाय नाही. या कलियुगाच्या या जबड्यातून, मायेच्या जबड्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, देवाचं नावच घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल सर्व इष्टाची प्राप्ती करून देणारं भगवंताचं नाम आहे. एखादा म्हणला मला स्वर्गाचं सुख पाहिजे, तर त्याच्याकरता देखील भगवंताचं नामच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गती आहे, हा सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातलं जे सुख आहे ते सुख आपल्याला इथंच प्राप्त होत. केवळ विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. आपल्याला जर वैकुंठातलं सुख पाहिजे असेल तर केवळ भगवंताचं नाम उच्चार करा. आपल्याला जर ब्रह्मानंद पाहिजे असेल तरी देखील भगवंताचं नामस्मरण करा. जे काय सर्व इष्टाची प्राप्ती ही भगवंताच्या नामानेच होते. दुसरा उपाय नाही काय. आपल्याला आपलं मंगल करून घ्यायचं आहे तर देवाचं नाव घ्या. देवाच्या नावाशिवाय पर्याय नाही. आणि हे भगवंताचं नाम जे आहे हे फार पुण्य लागतं महाराज. आणि मग हे जर पुण्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाच्या नावानेच देवाचं नाव मुखात येतं. देवाचं नाव घेतलं तर आरंभाला तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. तुम्ही म्हणता आमच्याकडे पुण्य नाही महाराज, आणि आम्ही कुठं त्याचं नाम जप करावा. तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्ही त्याच्याकरता सोडलेले आहे, देवाला सोडून दिलेले. पण तुम्हाला कुठल्या तरी जन्मात हे करावंच लागणार आहे. याच्याशिवाय पर्याय नाही. मुक्ती नाही ना कुठल्या तरी जन्मात. नाही या जन्मात तर कुठल्या तरी आणखीन तुम्ही 84 लाख पुन्हा इथं आले फिरून की पुन्हा हेच करावं लागणार. याच्याशिवाय काय मार्ग, काय मार्ग नाही काय. जर आपल्याला सर्व अनिष्टाची निवृत्ती करायची असेल, आपल्याला जर या संसार हा जो भवरोग आपल्याला झालेला आहे, या भवरोगातून जर सुटायचं असेल तर दुसरा काय पर्याय? दुसरा काहीच पर्याय नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, नाही सुटणार याच्यातून. घ्या लिहून आपल्याकडून. तुम्ही पंतप्रधान व्हा, देवाचं नाव घेतल्याशिवाय सुटणारच नाही तुम्ही. काही व्हा तुम्ही. अहो ब्रह्मदेव व्हा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, सर्वात मी श्रेष्ठ पद सांगितलं अगदी तुम्हाला. ब्रह्मदेव व्हा. पण ब्रह्मदेव देखील देवाचं नाव घेतल्याशिवाय त्याला मुक्तता नाही. जर त्याला देखील मुक्त व्हायचं असेल तर देवाचं नावच घ्यावं लागतं. पर्याय नाही काय. देवाच्या नावाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला जर इष्ट प्राप्ती करून घ्यायची आहे आणि हा जो भवरोग आहे जो आपल्याला जडलेला आहे, आता हा भवरोग हा रोग असा आहे की आपल्याला झाला कधी हेच कळत नाही. कारण जन्माला यायच्या अगोदरच होतो हा रोग. इतर रोग तुम्हाला जन्माला आल्यानंतर होतात. काही साध्य रोग आहे, काही असाध्य रोग आहे, काही व्याप्य रोग आहे, अनेक रोगाचे प्रकार आहे. पण हा रोग तुम्ही आईच्या गर्भात आले तेव्हा सुरू होतो, जन्माला यायच्या अगोदर. आणि मग जन्माला आल्यावर तर मग तो विशेष रूपाने जडतो. मग विशेष रूपाने ऐसा कोणी नाही
हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दारा धन. बघा तुकोबरायने काय काय यादी दिली. ऐसा कोणी नाही, असा कोणीच नाही तुकोबराय म्हटले असा शोधून सुद्धा सापडणार नाही की हे जया नावडे काय काय. कन्या असेल आपली मुलगी, पुत्र असेल, घोडे असेल, दारा धन. संन्यासी सुद्धा याच्यातून सुटलेले नाही, फक्त त्यांना घोड्याच्या जागी आता 4 4 व्हीलर गाड्या घ्यायच्या हे आवडतं. कोणीच सुटलेलं नाही याच्यातून, कोणीच नाही. मग हा रोग आपल्याला जडलेला आहे, ह्याच्यानंच ओळखून घ्यायचं का आपल्याला संसाराविषयी आसक्ती आहे. सांसारिक पदार्थ आपल्याला आवडतात, जीवापाड आवडतात. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. हा रोग एखाद्याला जडलेला आहे, कशाने ओळखायचं. आता कॅन्सरची आपल्याला ओळख करून घेता येते, एखाद्याला डायबिटीज झाला आहे त्याची ओळख करून घेता येते. अन्य 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 काही रोग असतील त्याची आपल्याला ओळख करून घेता येते. हा रोग आपल्याला झालेला आहे बा, कुठलाही रोग असो तो कळतो तो त्याचे. पण हा जो भवरोग आपल्याला झालेला आहे हे जर ओळखायचं असेल तर विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. आता गावात सप्ताह सुरू झालेला आहे, कीर्तन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ आहे, पण याला काहीच आवडत नाही. हा डायरेक्ट पंक्तीलाच येतो. डायरेक्ट त्याच्या कानावर जय विठ्ठल गेलं की तो निघाला, बरोबर पहिल्याच पंक्तीला बसणार तो, आणि ते बी 1 नंबरला पहिल्या पंक्तीला, अगदी धुऱ्याच्या आसनावर. आरंभालाच बेस्ट, अगदी ताव मारणारा निघून जाणार. विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ, ज्यानं आपलं कल्याण होणार आहे, ज्यानं आपण या रोगातून आपली सुटका होणार आहे, या भवरोगातून आपण मुक्त होणार आहे, तो परमार्थ कुठं आवडतो त्याला. आवडत नाही. महाराज कीर्तन आवडत नाही, भजन आवडत नाही, विषयी आवडे गाणे त्याला. काय आवडतं तुकोबराय म्हणतात, हा तो घरी पिक्चरचे गाणे ऐकतो पण इकडे येत नाही, त्याला यावं वाटत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. ही त्याची ओळख आहे. त्याला भवरोग जडलेला आहे, त्याची ही पहिली ओळख आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला देवाचं नाव आवडत नाही आणि सर्व संतांना विचारा, सर्व संत एकमुखाने आपली आवड सांगतात. मला सर्व संत ज्ञानोबरायला विचारा. माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवी आवडी आवडी, माझ्या जीवी आवडी. पंढरपुरा गुढी, पंढरपुरा पांडुरंगे मना रंगले रंगले, पांडुरंगे मना रंगले. पंढरपुरा गुढी, पंढरपुरा गुढी, पांडुरंगे मना रंगले. पांडुरंगे मना गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येत लाज. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. विश्वमाऊली ज्ञानोबरायला त्यांची आवड विचारा, काय म्हणतात ज्ञानोबराय. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येतसे लाज. लाज वाटते दुसरं नाव घेताना, हेच नाव मला आवडतं.
तुकोबरायची देखील नामाविषयी आवड आहे की भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच आवडत नाही. या भूलोकावर, या पृथ्वी तलावर काय ते आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे विना. आम्हाला जर काही आवडत असेल तर हरिनामाशिवाय काही आवडत नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 आणि काटे काम नाही, आणि काम नाही, काटे काम नाही, आणि काटे काम नाही, आणि काटे काम नाही, मोडोनिया वाटा वृक्ष बांधून, मोडोनिया वाटा वृक्ष बांधून. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे विना. देवाच्या नावाशिवाय आम्हाला काही आवडत नाही. सर्व संतांची आवड एक आहे महाराज, आणि जीवाची आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची आपल्याला विषय आवडतात, पण त्या विषयामध्ये पंचविषय आहे. प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न आहे. कोणाला रूप आवडतं, कोणाला रस आवडतो, कोणाला गंध आवडतो. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पंचविषयाची आवड भिन्न भिन्न आहे. जशी ज्याची जशी प्रकृती. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. कोणाची सत्वगुणी प्रकृती आहे, कोणाची रजोगुणी तर कोणाची तमोगुणी. रस विषय घेऊ आपण एकच. सगळ्यांना एक रस आवडतो का? आता आज पंक्तीला काय आहे? गुलाबजामू का लापशी? लापशी. आता काहीला गुळाचा शिरा आवडतो, काहीला साखरेचा आवडतो. त्याच्यात बी आवड भिन्न भिन्न आहे ना. रस विषय, कोणाला खारट, कोणाला तुरट, कोणाला आंबट, कोणाला गोड. आता कोणाला ऊसाचा रस, तर कोणाला लिंबाचा रस, तर कोणाला संत्र्याचा रस, तर कोणाला तो रस. तुका म्हणे मध्य पानाची आवडी, नारूची गोडी, आणि गाठी नारूचे गोडी. तुका म्हणे मध्य पानाची आवडी, नारूची गोडी, आणि गाठी नारूचे गोडी, नारूचे गोडी, नारूचे गोडी. तुका म्हणे मज, तुका म्हणे मद्यपानाची आवड. हा, तुका म्हणे मद्यपानाची आवडी. ते तुकोबराच्या बंधूंचं फार सुंदर प्रमाणे. मद्यपानाची शिराणी, नवनीता न पुसे कोणी, आणि केळवाल्या द्या सोड. मद्यपानाची शिराणी. आता हे ज्यावेळेस ते कोरोना चालू होतं ना, त्यावेळेस त्या दारूच्या दुकानावर रांगा लागल्या होत्या बघा. तशा दर्शनाला रांगा लागतात का पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनाला, तशा तिकडे रांगा लागल्या होत्या. मद्यपानाची शिराणी आणि नवनीता न पुशे कोणी. तूप घ्या म्हटलं का नको नको नको, आणि एक घोट घ्या म्हणलं एक काऊन, अख्खी बाटली द्या. कलियुगाचा महिमा आहे. फार अवघड आहे. तुपाला कोणी विचारणार नाही. आता तुपाला विचाराल तुम्ही, गाईच पाळीत नाही तेव्हा तुपाचा प्रश्नच नाही. तूप म्हटलं की चूप, तूप पाहायला बी भेटणार नाही. आणि जे ओरिजिनल गाईचं तूप आहे ते किती महाग आहे महाराज. 5,000 रुपये किलो आहे ओरिजिनल. देशी गाय जे असते, गिर गाय, की ज्या तुपाचा लोणकडी तूप ज्याला म्हणतात, फार महाग आहे. ते भेटतच नाही. ते अमृता समान आहे. आपण जे 50च्या आताच चाललो आपण वर, त्याचं कारण काय? त्याचे कारण हेच आहे की काय, आता सगळं विचारूच नका.
द्या सोडून. मी सांगत होतो कीर्तन. मद्यपानाचे शिराणी नवनीता न पुसे कोणी. आपला विषय चालू होता की जीवाला विषय फार आवडतो. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे, एक आवड नाही. संतांची आवड एक आहे, आपली आवड भिन्न भिन्न आहे, कारण आपल्याकडे अज्ञान आहे. या अज्ञानामुळे आपल्याला हा भवरोग आवडतो, हे विषय आवडतात अज्ञानामुळे. कारण जे आवडतं त्याच्याविषयी ज्ञानच नाही. आपली आवड ही ज्ञानपूर्वक नाही, आपली आवड ही सफल नाही, आपली आवड ही योग्य नाही, आणि आपली आवड ही टिकाऊ नाही. हे चार अवच्छेदक लागले तर मग ती वस्तू आपल्याला, तो पदार्थ आपल्याला आवडावा. जे काय आपल्याला पदार्थ आवडतं त्याचे ज्ञान आपल्याला असावं बरं का. कुठलाही पदार्थ घ्या, ज्ञान असावं त्याचं. बरं, ती आवड टिकाऊ असावी, ती आवड योग्य असावी, ती सफल असावी. आवड सफल पाहिजे. आपल्याला विषय आवडतात, स्पर्श विषय घ्या, हा विषय आपल्याला फार आवडतो, पण त्याच्याविषयी ज्ञान आहे का? त्याच्याविषयी ज्ञान झालं भरतृ आधीला, गेला सोडून बिचारा. मस्त चक्रवर्ती सम्राट होता, पण सगळं सोडून दिलं. त्याला ज्ञान झालं ना. जो विषय आपल्याला आवडतो, जी पत्नी आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहे, तिला तर दुसराच कोणतरी आवडतो. हे ज्ञान त्याला झालं. विषयातलं ज्ञान आपल्याला नाही म्हणून आपण त्याविषयी रत आहे. ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी कितीही प्रिय वस्तू असू द्या, कितीही आपल्याला आवडू द्या, अगदी जीवापेक्षा प्रिय असू द्या, तरी सुटल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान करून घ्या. जी वस्तू आपल्याला आवडते त्याचं ज्ञान करून घ्या. हाय तोपर्यंत ज्ञान करून घ्या. ज्ञानपूर्वक संतांची आवड आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, हे ज्ञान आहे. जळतील पापे जन्मांतरे, ही सफलता आहे. त्याच्यातली या साधनेतली सफलता आहे. जळतील पापे जन्मांतरे, काय सफलता आहे बघा. सगळे पाप नष्ट होतील. आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे, सर्व साधनात सोपं आहे. याच्यापेक्षा सोपं काही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा घेतो येथे. शहाणा जो आहे तो विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला की विठ्ठल विठ्ठल म्हणतोच तो टाळ्या वाजून. पण जो मूर्ख आहे तो इथं बसून देखील घेत नाही, तो शहाणा नाही. इथं येऊन देखील आपल्या तोंड जरा गप्प असेल तर मग काय, किती अवघड आहे. आपण थेट देवाच्या दारात आलेलो आहोत. कमीत कमी इथं तरी आपला क्षण ना क्षण वाया जायला नको. शहाणा तो धनी घेतो येते. साधू संतांची आवड ही ज्ञानपूर्वक आहे. ज्ञान आहे त्यांना. ती आवड त्यांची टिकाऊ आहे. आपली आवड टिकाऊ आहे का? आहे का? कधी आपल्याला मुलगा आवडतो, कधी आपल्याला पत्नी आवडते, कधी आपल्याला बंगला आवडतो, कधी आपल्याला शेती आवडते. आपली आवड जी आहे कधी एका ठिकाणी नाही. काय काय आवडेल सांगताच येत नाही. बरं आहे आपलं आवडतं तेवढं तरी बरं आहे. लोकांचं आवडत नाही तेवढं, लोकांचं काहीच आपल्याला आवडायला नको. हा आपल्या घरातला ठीक आहे. जर लोकांचं तुम्हाला आवडायला लागलं मग मुक्का मार भेटल्याशिवाय राहणार नाही. बरं इथं बी मार आणि वर बी मार आहे. मग लोकांचं आपल्याला आवडायला नको. आपलं ठीक आहे, आपलं आवडावं, पण ते बी अति नको. बोलावे स्पर्शावे निरुते, काय म्हणतात नाथ महाराज. परे आसक्त होण्या चित्ते सर्वता तेथे नसावे. सर्व श्री कार्यापुरते म्हटलेलं आहे. कामापुरतं फार मोजकं. बोलावे स्पर्शावे निरुते, कामापुरतं ठीक आहे. काम आपल्याला भागवायचं आहे. आता इथं आल्यानंतर तुम्ही भवसागरात पडू नये, पण पडले कसं तरी आपलं व्यवहार म्हणून सांभाळायचं आहे. बाकी त्याच्यात आसक्त होऊ नका, कारण आसक्ती झाले ही आसक्ती तुम्हाला रडवेल. शास्त्राचा नियम आहे, हा सिद्धांत आहे. जी जी वस्तू आपल्याला आवडते ती ती वस्तू रडवते. हा सिद्धांत आज कीर्तनातून एवढंच वाक्य घेऊन जा, बाकी काहीच घेऊ नका. कीर्तन काहीच लक्षात ठेवू नका. एक देवाचं नाव एक लक्षात ठेवा, आणि जी जी वस्तू आपल्याला आवडते ती ती एक दिवस रडवणार.
एवढं वाक्य फक्त घरी घेऊन जा. हे जर वाक्य तुम्ही घेऊन गेले की निश्चित तुम्हाला रडायची वेळ येणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांची आवडी ज्ञानपूर्वक आहे, टिकाऊ आहे. देवाचं नाम जे त्यांच्या मुखात एकदा आलं ते अखंड टिकलेलं आहे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नाम खंडित झालेलं नाही, कुठल्याच नाही. कसाही प्रसंग येऊ द्या, कसाही, कुठल्याही प्रसंगात त्यांचं नाम खंडित झालेलं नाही. टिकाऊ आवड आहे. ते हरिदास नावाचे संत होऊन गेले, मुस्लिम समाजाचे होते. आपलं रामानंद परंपरेत येतं त्यांचं नाव बघा, हरिदास महाराज. तर त्यांचा दररोज नियम होता की 3 लाख कृष्ण नाम घेतल्याशिवाय, भगवंताचं नाम 3 लाख घेतल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. दररोजचा नियम होता त्यांचा. आणि तो नियम ते टिकून ठेवला. ते नियम कधीच खंडित केला नाही. पण ही बातमी ती बादशाच्या कानावर गेली. हा तर आपल्या जातीत जन्माला आला, मुस्लिम आहे, आणि त्या काफिरांच्या देवाचं नाव घेतो, हिंदूच्या देवाचं नाव घेतो. आणा म्हणले त्याला धरून. हरिदासांना बोलवलं आहे आणि ते विचारलं त्या बादशाने, अरे म्हटले तू तर मुसलमान आहे. म्हटले हो. आणि मग त्यांच्या देवाचं नाव का घेतो तू? तुला काय आपला धर्म संपवायचा आहे काय? तुला अतिरेकी काय कमी करायचे आहे काय? तू त्यांचं नाव का घेऊ राहिला? ते म्हणले मला आवड आहे. आता आवड कशी निर्माण झाली, का झाली, त्याची मला काय माहिती नाही, पण आवड आहे, घेतो. म्हणले मला आवड आहे म्हणून घेतो. ते म्हणले जर तुला जिवंत राहायचं असेल तर ते नाव घेऊ नको, म्हटले नाव सोडून दे. हरिदास म्हटले अरे बाळा, जिवंत मला ठेवायचं किंवा तुला ठेवायचं हे तर त्याच्या हातात आहे. तू जे बोलू राहिला तर हे तुझे वाक्य अज्ञानातले. म्हटले मारायचं का ठेवायचं आहे त्याच्या हातात आहे ना. ज्याचं मी नाव घेऊ राहिलो त्याच्या हातात आहे. ते म्हणले तू जर नाव घेणं सोडलं नाही तर तुला त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त देण्यात येईल. तुझ्या शरीराचे तुकडे करून टाकू. म्हणले काही कर, काही कर, तुला जे योग्य वाटेल ते कर, नाही सोडणार नाव. आणि मग त्या बादशाने आपले जे 20 सैनिक होते त्यांच्या हातामध्ये ते वेताचे ते हे दिले, चाबूक. त्याला ते काटेरी तारा असतात म्हणतात भाऊ त्या वेताला. आणि मग ते 20 जण दिल्लीतले त्या ठिकाणी जवळजवळ 40 ते 50 गल्ल्या, त्या प्रत्येक गल्लीतून त्या बादशाने सांगितलेला प्रत्येक गल्लीतून उघडं करून फिरवायचं आणि वेताचे फटके. एक जण थांबला की दुसऱ्याने लगेच मारायचं. न थांबता 20 सैनिक अखंड ते फटके मारित होते, अखंड. नंतर ते थकले महाराज, यांच्या अंगावरचे सगळे साल्ट निघलेले आहे. ते सैनिक म्हणले अरे बाबा ते देवाचं नाव घेणं सोड. ते म्हणले बिलकुल नाही. तुम्ही देखील, तुम्हाला जरा ताकद यावी असे वाटत असेल फटके मारताना तर देवाचं नाव घ्या. जोऱ्यात अगदी ताकदीपासून मनापासून ताकद लावा म्हणले. फक्त देवाचं नाव घ्या म्हणले, एवढं माझं ऐका. कृष्ण म्हणा मग फटका मारा. संताची आवड ही टिकाऊ आहे. हा दृष्टांत मी कशा करता सांगितला? त्यांची आवड टिकाऊ आहे. आपल्यावर थोडं जरी संकट आलं, थोडं, देवाचा ना आपला संबंधच नाही. देव गुंडाळतो, नीट गंगेत नेऊन टाकतो. घरातल्या पोत्या सगळ्या गंगेत विसर्जित. देवाने माझंच कोण वाटोळ केलं आणि मीच काय देवाचं बिघडिलं होतं? देवाच्या काय कुठं बांधाला बांध होता माझा? देवाने माझं का त्या ठिकाणी वाईट केलं? सगळं अगदी आरोप देवावर लावून मोकळे. अरे पण तुमचं संचित, तुमचं क्रियमान ते बघा ना जरा, पाठीमागचं प्रारब्ध, त्याच्यात काय काय घडलेलं आहे ते तर भोगावं लागणार की नाही? ते कोणच भोगणार आहे? त्यातून सुटका कशी होणार आहे? ते तर भोगावंच लागेल. जे आपण पाठीमागं पेरून ठेवलेलं आहे. तुम्ही पाठीमागं ज्वारी पेरून ठेवली ना, आता तुम्ही गव्हाच्या पोळ्या खायचं म्हणता, हे कसं शक्य आहे बरं? आता ज्वारी पेरली तुम्हाला ज्वारीच्या भाकरीच खायला भेटेल. हा पुढं गहू पेरा, आता पेरले असतील ना, हा मग भेटेल. मग गहू जर पेरले असतील तर पुढे पोळ्या भेटतील. जे पेरताल ते उगवतं आणि जे उगवलं तेच खावं लागतं. हा सिद्धांत आहे. त्याच्याशिवाय बाकी काही भेटत नाही.
जाऊनी दिवाया पेरिल्याचे जाऊनी दिवाया पेरिल्याचे जाऊनी दिवाया पेरिल्याचे जाऊनी दिवाया संचित उत्तम भूमिका सोनिया संचित उत्तम भूमिका सोनिया जाऊनी दिवाया पेरिल्याचे जाऊनी दिवाया पेरिल्याचे संचित उत्तम भूमिका सोनिया संचित उत्तम भूमिका सोनिया जाऊनी दिवाया पेरिल्याचे जाऊनी दिवाया पेरिल्याचे संचित उत्तम भूमिक सोनिया जाऊन ये दिवाया पेरिल्याचे. आपण पेरणी करा, चांगली पेरणी करा. जे पेरलं ते झाकून ठेवा, पुन्हा पेरलेलं उघडं करू नका. आपल्याला लय घाण सवय, तुम्ही पेरता खरं पण उघडं करायची इतकी घाण सवय लागली. उघडं केलं त्याला पाखरं ठेवीत नाही ना. उघडं केलं का संपलं. आजची पंगत कोणाची आहे? हा, या पट्ट्याची आजची पंगत. हे असं होतं मग आपलं. फार अवघड आहे. सप्ताह कोणामुळे झाला? हा, मी होतो म्हणून झाला, नाहीतर काय ताकद त्यांची सप्ताह करायची. तो बुवा मी होतो म्हणून आला तो बुवा, नाहीतर आलाच नसता. कसा येणार नाही तो? त्याला यायचंच आहे. आता ते एकदा देवाने बोलवलं त्याला येणं भागायचं. का हो महाराज? एकदा त्याच्या पाचीला पूजेला असेल तर त्याला येणंच भागी. त्याच्या पाचीतच नसे, आता ज्याच्या पाचीत नव्हतं आज ते बाबा नाही आले. ज्याच्या पाचीत होतं त्याला ते पुजलेलंच होतं. त्याला देवाची सेवा करायचीच होती. ती सेवा आज घडून घेणार ते होतेच. मी सांगत होतो, जे पेरता ते उघडं करू नका बाबा. उघडं केलं की संपून जातं, आणि संपलं की मग पुणे आपण म्हणतो मी एवढ्या वाऱ्या केल्या. अरे मस्त तू वाऱ्या केल्या, मी 2-3 वाऱ्या केल्या, पण माझ्या पदरात काहीच पडला. तू केळं खाण्यातच ते वाऱ्या घालवल्या रस्त्याने. कोणी केळं दे, कोणी लाडू दे. कोणी केळाची फणी घेऊन आले का हा पळाला, चालू भजनातून पळाला. अरे मग ज्या वाऱ्या तू केळं खाण्यात घालवल्या त्याचं तुला भेटन कसं काय बरं? तू केळं खायला आला होता का? नाही, तू भजन करा करता आला होता. मग चालू भजनातून तू का पळाला बरं? का गेला बरं? नुसतं केळं खाल्ले, त्यांना खाऊन ते सालपट पुन्हा रस्त्यावर टाकले. पाठीमागून बिचारे वारकरी येत होते, म्हातारे, ते घसरू घसरू पडले. ते कोणाचा खुबा मोडला, कोणाचं काय मोडलं, कोणाचं काय. किती अवघड आहे. जर आपण केळावारी जर वाऱ्या घालवल्या तर आपल्यासारखे दुर्दैवी. हे जे आपण पेरू राहिलो हे कुठं उघडं करू नका, झाकून ठेवा. जे काय असेल ते झाकून ठेवा. हे एक दिवस काम येणारच आहे. अहो, ज्याच्या करता करू राहील त्याला दिसतं सगळं, त्याला सर्व दिसतं. तुम्ही काय करू राहिले, तुम्ही दिवसा काय करू राहिले, रात्री काय करू राहिले, सर्व तो पाहतोय. मुंगीच्या पायामध्ये जे घुंगरू आहे ते वाजलेलं त्याला कळतं. मग तुम्ही जर मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं तर ते त्याला कळणार नाही. कळतं त्याला तुमच्या मनात काय चालू आहे, त्याच्याविषयी किती प्रेम आहे, त्याच्याविषयी किती आवड आहे, संसाराविषयी किती आवड आहे, त्याला सर्व कळतं. आपला विषय चालू होता, आपली आवड टिकाऊ नाही. आपली आवड टिकत नाही, टिकत नाही. आपण एवढ्या 8 दिवस मात्र जोमाने नाव घेतो, जोमाने. 8 दिवस काय आपल्याला ऊत येतो काय माहिती. 8 दिवस, आणि नंतर तो ऊत कुठं जातो काय तपासच लागत. एकदा एवढे 8 दिवस ज्ञानेश्वरी वाचली, पुन्हा ज्ञानेश्वरीला हातच लावायचा नाही. एवढे 8 दिवस गाथा वाचला, पुन्हा गाथ्याला हात लावायचा नाही. एकदा 8 दिवस देवाचं नाव घेतलं की पुन्हा देवाचा नामचा काही संबंधच नाही. आवड टिकाऊ नाही. आपली आवड ज्ञानपूर्वक नाही, त्याच्यामुळे टिकाऊ नाही. पाठीमागचं ज्ञान पाहिजे, त्या आवडीसाठी ज्ञान पाहिजे, त्याच्यामुळे टिकाऊ नाही. आणि टिकाऊ नसल्यामुळे ती सफल नाही. त्याच्याला साफल्य आपल्याला भेटत नाही, फळ भेटत नाही. आणि त्याची योग्यता जी आहे, काय योग्यता आहे महाराज? कलियुगा माझी करावे कृपा,
करील भेट कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल ही या साधनाची योग्यता आहे. कलियुगाला अनुसरून ही योग्यता आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. या कीर्तनामुळे काय होईल? नामसंकीर्तन. एक कमर बांधून नाही बरं, नामसंकीर्तन म्हणतोय. कमर बांधणारा कीर्तन करीतच असेल असं सांगता येत नाही. एवढे 2 घंटे करतो तो, कारण आता झाले लोभाचे मांजर. तेवढ्या पुरतं करतोय तो, पण नंतर द्या सोड. जो अखंड देवाचं नाव घेत आहे कलियुगामध्ये, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. भगवान परमात्मा त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. देव कोणाला भेटतो आणि देव कोणाला भेटत नाही. देव कोणाला भेटत नाही? ज्याला ज्ञान अभिमान आहे, म्हणजे जाणीव ज्याच्या अंगी आहे, जाणीव आणि अखंड विषयामध्ये रममान. एक जाणीव असणारा, ज्ञानाचा अभिमान असणारा, एक अखंड विषयामध्ये रममान असणारा, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही, कधीच नाही. ज्याला जाणीव आहे आणि ज्याच्याकडे नेणीव आहे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. जो भोळा आहे, तुका म्हणे भोळा आम्ही जिंकू जाणे कळी काळ. जो भगवंताचं नाम अखंड घेऊ राहिला, त्याला भगवान परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 फार मोठं फळ आहे महाराजा सदा नाम घोषाचं. तेने सदाची समाधान, तेने सदा समाधान तेने सदा समाधान तेने सदा चेत सदा नाम घोष करू हरि गाथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरि गाथा तेने सदा चित्त समाधान सदा तुम्ही एवढे सर्व नामाचे फायदे सांगितले आम्हाला. या नामस्मरणामुळे भवरोग जातो का हो? हा जो संसार आहे, या संसारातून आमची सुटका होती का हो? तर तुकोबराय म्हणते हो, अभंगाच्या पहिल्याच चरणात आले. तुटे भवरोग 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 तुटे भवरोग
फारच तुम्ही अगदी मोकळ्या मनाने आवाज सोडलाय बघ. ते भवरक तुटन दवा तुटन पण आपला लगेच तुटन. ते दणके बसायला लागले जर मला कानाला. डोकं दुखत नाही कधी माझं, पण आज लय डोकं दुखू राहिलं. कीर्तनात कधी डोकं दुखत नाही, पण आज काय झालं काय कळलं नाही. कदाचित ते आवाजामुळं काय कळ जास्तच जरा. हा, कारण मला एक एक माणूस दोन दोन दिसू राहिला आता. भरपूर गर्दी त्याची. बरं मी गांजा पेत नाही. आहे आम्ही नाथपंथी आहे, पण गांजा पेत नाही. वारकरी पहिले, नंतर नाथपंथी झालो. पुन्हा कधी ते दुसरं औषध बी कधीच घेतलेलं नाही, पण तरी आज दोन दोन दिवस राहिले बाय माणसं. ते आवाजामुळं झालं जरा, ते जास्त ध्वनी गेला आतमध्ये, त्याचा ते परिणाम झालाच. असो, सेवा आपली थोडी राहिलेली आहे. थोडा आवाज कमी ठेवा आता, म्हणजे मला एक एक माणूस दिसणार. तुटे भव रोग संचित क्रियमान भोग. पहिल्या चरणामध्ये 2 अनिष्टाची निवृत्ती आलेली आहे. हा भवरोग तुटतो आणि संचित क्रियमान भोग यामधून आपली सुटका होते. आता सृष्टीचा नियम आहे, केलेल्या कर्मातून सुटका होत नाही. पण देवाचं जर नाव घेतलं तुम्ही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. गुरुवर्य, आमचे संस्थेचे गुरुवर्य एक दृष्टांत सांगायचं, जर राष्ट्रपतीच्या मनात आलं तर राष्ट्रपती तुमची फाशी चुकवू शकतो. तुम्हाला फाशीची शिक्षा झालेली आहे. जर राष्ट्रपतीने ठरवलं आता याची शिक्षा माफ करायची आहे, तर तो अधिकार राष्ट्रपतीला आहे. तसंच आपलं जे कर्म आहे हे न चुकण्यासारखं आहे, न चुकण्यासारखं, ज्याचा वज्रलेप झालेला आहे असं जे कर्म, त्याच्यामध्ये हे महापातक येतात. मग पण असे महापातक देखील जर भगवंताने ठरवलं याला सोडवायचं आहे, तर उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं, की ज्यांनी जाणीवावाले ब्राह्मण एवढे मारले होते. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगायचे, एक ब्राह्मण मारला की मोहरी एवढा खडा उचलायचा आणि त्या रांजणात टाकायचा. बरं, तो रांजण केवढा होता? एका रांजणामध्ये 7 बैलाची पाच चालायची. गुरुवर्य बाबा सांगायचे एवढा मोठा रांजण, आणि ते 7 रांजण भरले होते. मोहरी एवढा खडा टाकायचा. एक जाणीवाला ब्राह्मण मारला, आता बिगर जाणीवायचं तर विचारूच नका, मग त्यांची गिनतीच नाही. एवढ्या ब्रह्महत्या घडल्या. पण भगवंताचं अखंड नाम घेतल्यामुळं, सुरुवातीला ते मरा मराच म्हणू लागले होते. मरा मरा मरा, ते मरा मरा म्हणता म्हणता बघा तुम्ही, म्हणून बघा मरा 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 मरा, ते राम होतं त्याचं नंतर. आणि मग राम उच्चार मुखामध्ये बसला. असे वाल्या कोळी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हे तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, याच्यावर मला सांगायचं आहे. जर भगवंताच्या मनात आलं तर हे होऊ शकतं, अन्यथा हे कोणीच करू शकत नाही. कशानेच हे होणार नाही. तुम्ही किती कोंबडे कापा किती बकरे कापा, हे होणार नाही. असं काही करूच नका. देवाचं नाव घ्या. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. अनेक काय अनिष्ट निवृत्ती होते अधिक, तर वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. जे पाप आहे ते पाप आपल्या ठिकाणी राहू शकत नाही. आणि एकदा पाप गेलं की मग त्रिविध ताप ऑटोमॅटिक जातो. त्रिविध ताप काय घालवायची गरज नाही, तो जातोच. कारण हा त्रिविध ताप येण्याचं कारण पाप आहे. त्रिविध ताप कुठले कुठले? एक थंडी ताप, दुसरा अंग मोडून आलेला ताप, बरोबर आहे का? हे ताप नका, गोचिड ताप. हा बरोबर आहे. हा, अहो हे ताप नाहीये. हे ताप तर तुमचे सोडून द्या. हा विषय हा नगण्य विषय आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक हे खरे ताप आहे. हे ताप जातात. आध्यात्मिक ताप आहे, आधी भौतिक ताप आहे, आधी दैविक आहे. हे ताप गेले पाहिजे. हे थंडी तापण गोचिड तापण हे काय द्या सोडून. जाय त्रिविध तो ताप, वसो न शके पाप. पाप राहत नाही. पुण्यवान होतो मनुष्य, पुण्यवान. आणि पुण्यवान झाले
की मग काय, पुण्यात्मा जो आहे त्याच्याकडे माया येत नाही, ती माया दासी होऊन त्याच्या चरणावर लोटांगण घालते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, टाळकरी टाळकरी रे फक्त टाळ वाजवा. होय दासी मागे पाया, ऐसे विठोबाचे दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. रखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रश्न 6 आहे, उत्तर एकच आहे. ऐसे विठोबाचे नाम. प्रश्न किती असू द्या, उत्तर एकच आहे, मार्ग एकच आहे. ऐसे विठोबाचे नाम. एकदा त्या भोजराजाच्या दरबारामध्ये भोजराजाने एक प्रश्न उपस्थित केला होता. ते गुरुवर्य चंद्रशेखर महाराज फार गोड सांगतात हा दृष्ट. ते म्हणे, त्या भोजराजाने एक प्रश्न उपस्थित केला की भारतम इक्षुदंडंच इंदुम सिंधूंचे वर्ण येत. भारतम म्हणजे महाभारत. हा राहू द्या, राहू द्या, ठेवा ठेवा, तिथंच ठेवा, बसा बसा. नमो नारायण. हा भारतम, एक माझ्याकडे लक्ष द्या. भारतम इक्षुदंडांच्या इंदोम सिंधूंचे वर्ण आहेत. भोजराजाचा प्रश्न आहे. भरपूर पंडित होते, विद्वान होते, कोणालाच या प्रश्नाचं उत्तर देता येईना. एका वाक्यात याचं वर्णन करा म्हणले. आता याचं वर्णन कसं करायचं? भारतम महाभारत, इक्षुदंडांचे म्हणजे ऊस, इंदू आणि सिंधू. इंदू म्हणजे चंद्र आणि सिंधू जलाचा महासागर, जो जलाशय ज्याच्यामध्ये आहे, असा सागर. एका वाक्यात कसं याचं उत्तर देता येईल महाराज? प्रत्येकाचं वर्णन भिन्न भिन्नच करावं लागेल ना. आता महाभारत म्हटल्यानंतर त्याच्यात 18 पर्व आहे, त्याच्यामध्ये सर्व श्लोक आहे, सर्व शास्त्र आहे, सर्व वेदाचा सार आहे महाभारत म्हणजे. त्याचं वर्णन, ऊसाचं वर्णन एक कसं येईल? शक्य तरी आहे का? ऊस कुठं ऊस आणि कुठं महाभारत, कसं होईल वर्णन? कुठं चंद्र आहे, कुठं समुद्र आहे, कसं वर्णन होईल दोघांचं एक? सर्व चिडीचिप बसले, कोणालाच उत्तर देता येईना. पण कवी कालिदास, त्यांची बुद्धी जी होती, ती बुद्धी फार सूक्ष्म बुद्धी होती महाराज त्यांची. कवी कालिदास, त्यांचं वाक्य, ते आपलं वाङ्मय वाचा तुम्ही. आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे, पण तरी वाचा, समजू न समजू, फार सुंदर वाङ्मय आहे. कवी कालिदासाला विचारलं की आपल्याला उत्तर देता येईल का किंवा न देता येणार, काहीतरी बोला म्हटले. म्हटले मी कधी म्हटलो तुम्हाला उत्तर देता येणार? उत्तर देतो म्हणले. एकाच वाक्यात कवी कालिदासाने उत्तर दिलेलं आहे, प्रतिपर्व रसोदयम. एकाच वाक्यात ऐसे विठोबाचे नाम. सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे,
तुमच्या जीवनात कुठलाही प्रश्न होऊ द्या, तुमच्या बोरला पाणी लागत नाही, ऐसे विठोबाचे नाम. तुमच्या पोरायचं जमत नाही, ऐसे विठोबाचे नाम. एकच उत्तर आहे. आता तुम्हाला समजण्याकरता सांगू राहिलो मी. हे काय प्रश्नच नाहीये, हा प्रश्नच गेला वाया. हे काय आपले हे प्रश्न म्हणजे इकडे येतं. आता हे धोरणातले प्रश्न नाही आपले, हे धोरणातले आहे का? बोरला पाणी लागत नाही, हे धोरणातला प्रश्न आहे का? आता हा तुझ्या नशिबात नाही, ते अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी, विषय संपला. याच्या पलीकडे काय उत्तर द्यायचं? दुसरं उत्तर काय देता येईल का? तुझ्या नशिबात नाही बाबा. प्रतिपर्व रसोदयम. विषय बदलून जाईल, विषय लक्षात ठेवा तुम्ही. उत्तर एकच आहे. म्हणले असं कसं काय? म्हणले प्रतिपर्व रसोदय. म्हणले ऐका, महाभारत 18 पर्व आहे, प्रत्येक पर्वामध्ये रसाचा उदय आहे. प्रत्येक पर्वामध्ये चढता क्रम आहे. 18 पर्वामध्ये प्रतिपर्व रसोदयम महाभारत. ऊस घ्या, ऊसाच्या प्रत्येक कांड्यामध्ये रस सारखा आहे का? जो बुडाचा कांड्यामध्ये रस आहे तो शेंड्याचा आहे का? चढता क्रम आहे. गोडी बघा तुम्ही, ऊस खा तुम्ही, खात नसले तर खात जा सकाळी उठल्या उठल्या, जे दात पक्के राहतात जरी. प्रत्येक कांड्यामध्ये चढता क्रम आहे रसाचा. प्रतिपर्व रसोदयम. चंद्र, चंद्र जो असतो त्याचे प्रत्येक कलेनं तो परिपूर्ण होत होत पौर्णिमेला परिपूर्ण होतो. प्रतिपर्व रसोदयम. पौर्णिमेला पर्व काळ म्हणतात, आणि त्या पर्वाला, त्या पर्व काळावर तो पूर्णतेला जातो. प्रतिपर्व रसोदयम. आणि सागर, समुद्र, समुद्रामध्ये देखील भरती येते महाराज पौर्णिमेला. रसाचा उदय, जलाला रस म्हणतात ना पाण्याला, त्या पाण्याचा उदय होतो. ते पाणी जे आहे त्याच्या लाटा तयार होतात. प्रतिपर्व रसोदयम. उत्तर एकच आहे. 4 पदार्थ आहे आणि उत्तर एकच आहे. प्रतिपर्व रसोदयम. जसं घोडा का आडला, पाने का सडली, भाकर का करपली, काय उत्तर आहे? अहो फिरवलं नाही, घोडा तुम्ही फिरवला नाही म्हणून आडला. रेसचा घोडा तुम्ही कुठंच नेला नाही, जागेवर बांधू नये आणि डायरेक्ट रेसलाच आणला. कसं रेस कसा जिंकू शकेल? आडला तो, थांबला. फिरवल्या न मुळं. पाने का सडली, फिरवली नाही. भाकर का करपली, अहो फिरवली नाही ना. आजच्या आता भाकरी जर आमटी भाकर जर असेल तसं करू नका बरं. करपलेल्या भाकरी नका आणू, एक ते फिरवत जा. उत्तर एकच आहे. तसं भगवंताचं नाम हे प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देवाचं नाम आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्याला हात जोडून विनंती आहे. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म बाबाजी यांचं फार आवडतं भजन आहे. आपण देखील, कारण सगळ्यांनी आत्ता भजन म्हटलं नाही बघा, तर माझ्या पाठीमागं सर्वांनी प्रेमाने म्हणा, आदराने म्हणा. आपल्याला हात जोडून पाया पडून विनंती आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
झालेली सेवा आपलं अधिष्ठान दैवत वीरभद्र भगवान यांच्या चरणावर समर्पित करूया. त्यांना देखील आपण हीच प्रार्थना करूया की आमच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम राहावं. आमचं देखील आत्यंतिक कल्याण झालं पाहिजे. आमच्याकडून देखील ज्ञानेश्वरी पारायण झालं पाहिजे. हे जे महात्मा या ठिकाणी पारायणाला आहेत, व्यासपीठ चालवायला, आपण पारायणाला बसा. सर्वांना हात जोडून विनंती आहे. अशी संधी पुन्हा येत नाही आणि संधी उपलब्ध झाली की शहाणा मनुष्य संधीचं सोनं केल्याशिवाय राहत. आपण संधीचं सोनं करा. आपली जी सवय आहे संधीचं सोन्याचं लोखंड करायचं, ती सवय सोडून द्या. आपण या संधीचं सोनं करा. ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, या सर्वाचा पुरेपूर फायदा घ्या. सर्वांना विनंती आहे. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव